सांगून जर का सगळ्यांना समजलं असतं तर हातात बासरी धरणाऱ्याने हातात सुदर्शन चक्र कधीच धरलं नसतं. कृष्णाने महाभारत व्हायलाच दिलं नसतं जर का सगळ्या गोष्टी सांगून समजल्या असत्या तर. याचसाठी आहे हे डिफेन्स सेक्टर. याचं नावच किती छान आहे, इट्स डिफेन्स सेक्टर. दिस इज नॉट अटॅक सेक्टर, दिस इज अ डिफेन्स सेक्टर. याच्यातले स्टॉक्स आहेत. युद्ध म्हणजे काय असतं, ऑन टेबल एखाद्याला आणण्यासाठी केलेलं एक व्हायलंट मेजर असतं, बाकी काही नाही आहे. फॉर ब्रिंगिंग समवन ऑन अ टेबल फॉर अ नेगोसिएशन द थिंग इज नोन ॲज वॉर. दिस इज थिंग विच वी नीडेड नाव डेज. ह्या गोष्टीत म्हणजे मागच्या वर्षामध्ये एका वर्षात जर का कुठला म्युच्युअल फंड छान चालला असेल तर तो ना फ्लेक्सी कॅप आहे, ना तो कॉन्ट्रा आहे, ना स्मॉल कॅप आहे, तो आहे डिफेन्स सेक्टर. सगळ्यांचा बट्ट्याबोळ झाला होता. लिटरली जबरदस्त चालणारा मिड कॅप सेक्टर सुद्धा असा असा रेंगाळत होता, खाली रेंगत होता, सरपटत चालत होता आणि डिफेन्स धावत होता. 20, 25, 27% प्लस 33% रिटर्न्स तुम्हाला डिफेन्स सेक्टरने दिलेत. स्टॉक्स बघायला गेल्यात ना 50% स्टॉक्सने दिलेत. हे डिफेन्स सेक्टर आहे. इंडियन डिफेन्स सेक्टर खरंच खूप भारी आहे. डिफेन्सला वर जाण्यासाठी आपल्याला खूप स्कोप आहे, कारण आपण बऱ्याच गोष्टी इम्पोर्टेड वापरतोय. मेजॉरिटी मेन गोष्टी आपल्या इम्पोर्टेड आहेत. मेजॉरिटी ॲट द सेन्स काय, चांगली विमानं आहेत ही आपण अजूनही डसॉल्ट, राफेल, परत लॉकहीड मार्टिन यांची आपण बाहेरचीच आणतोय. अमेरिकन किंवा युरोपियन कंपन्या इथूनच पैसा छापतायत. रशिया काय करताय, हे गन, गोळ्या, ॲम्युनेशन याच्यावरच कमवतोय. निम्म अधिक अमेरिका याच्यावरूनच पैसा कमवतोय. हे डिफेन्स सेक्टर आहेत. मेड इन इंडिया काय करायचं असेल तर ते डिफेन्स करण्याची सगळ्यात जास्त गरज आहे. एखाद वेळेस प्लास्टिक बिस्टिक बाहेरून आणू सुद्धा आपण, एखाद वेळेस 4-5 गोष्टी बाहेरून आणू पण डिफेन्सला जर का आपण बाकीच्या देशांवर डिपेंड राहू ना तर डिपेंड इज नॉट डिफेन्स. लक्षात येतंय. याच्यामध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत, यांनी ढिगाने पैसा दिलाय. BDL ह्याचं मी टार्गेट लिटरली 25% दिलं होतं. 1100 ते 1800 डोक्यातच ठेवलं होतं. 1800 क्रॉस पण करून गेला होता. पारस खूप छान आहे. HAL जबरदस्त स्टॉक. 1100 पासून माझे पोर्टफोलिओ होतात. 1800ला पण घेतला होता. 2100-2500चं पण ॲव्हरेज आहे. त्याच्यानंतर काय, मग ह्याला मी 4000च्या बाहेरच घेतला, मध्ये ह्याला घेतलाच नाही. याच्यानंतर गार्डन रिच शिपयार्ड आहे तुमचं, भारत इलेक्ट्रॉनिक्स आहे, याच्याबरोबर बाकीचे शिपयार्ड्स आहेत. माझगाव डॉक आहे तुमचा, याने तर लिटरली 30-40% दिले त्याने. डाटा पॅनल्स आहे, झेन टेक्नॉलॉजी आहेत, बरेचसे स्टॉक आहेत या सेक्टरमध्ये नावाजण्यासारखे आहेत. भारत फोर्ज आहे जो की आपण मगाशीच बघितला होता. हा मिधान आहे. मिधानचा अर्थ मिश्र धातू निगम लिमिटेड, जो तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींसाठी जे मेटल लागतात ते मेटलर्जी हा करून देतो. अपोलो मायक्रो आहे, RTX आहे, युनायटेड टेक्नॉलॉजी आहे, बरेचसे स्टॉक आहेत. बघा लॉकहीड मार्टिन, तुम्हाला सांगत नव्हतं का, ही विमानाची कंपनी आहे. याच्यात सुरुवात आपण करू भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड पासून. BEL मला वाटतं बँगलुरूला कर्नाटकमध्ये याचं हेडक्वार्टर आहे. BEL काय बनवत नाही, BEL बऱ्याच गोष्टी बनवते. भारत सरकारची कंपनी आहे BEL, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, अ नवरत्ना कंपनी. हा कन्सेप्ट तुम्हाला माहिती असावा. कॉम्पिटेटिव्ह देताय किंवा तुम्ही याच सेक्टरमधले असेल तर तुम्हाला माहिती असेल. देर आर 3 रत्नाज आर देर. एक असतं सगळ्यात खाली ज्याला मिनी रत्न म्हणतात, त्याच्यावरती असतं नवरत्न, त्याच्यावरती असतं महारत्न कंपनी. बरोबर. नवरत्न कंपन्यांमध्ये पोटेन्शियल मरणाचं असतं, मरणाचं पोटेन्शियल. प्रोग्रेसिव्ह असतात. त्या नवरत्नातून महारत्नामध्ये जाण्यासाठी खूप ट्राय करत असतात. जसं ते नवरत्नातून महारत्नात जातात, लक्षात ठेवा स्टॉक हा 2-3 पट सहज गेलेला असतो. सहज असा बेल आहे. बेलचं सगळ्यांना माहिती असलेलं डोमेस्टिक वापरातलं म्हणजे आपण सिव्हिलियन वापरतो ती गोष्ट म्हणजे आपली इलेक्ट्रॉनिक मशीन, कुठली वोटिंग मशीन, EVM, बेलचं असतं. एकदम मजबूत जबरदस्त इंजिनिअरिंग. ह्याच्या गोष्टी खूप खूप छान आहे. डिफेन्समध्ये बऱ्याच ठिकाणी याला वापरलं जातं. बघा ना, वॉरमध्ये हे प्रत्येक गोष्टी याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स जिथे आलं, वायरिंग बेअरिंग टेक्नॉलॉजी फुल याचं क्वालिटी, टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन, तिन्ही गोष्ट हा स्वतः करतो. भारतातले टॉपचे सायंटिस्ट यांच्यामध्ये बसवलेले असतात. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सध्या 390, 394, 395 जवळपास 400ला टक्कर देण्याच्या लेवलला हा स्टॉक चालू आहे सध्या. हा एका दिवसाचा चार्ट आहे म्हणा. याचं इयरची रेंज 240 ते 450, 440ची आहे साधारण. डबल, लिटरली डबल. मार्केट कॅप ट्रिलियनमध्ये आहे, कारण ही मजबूत कंपनी आहे. P रेशो 51 आहे. हा सेक्टरमध्ये 40, 55, 60 हाच P रेशो या सेक्टरमध्ये दिसतो आपल्याला. पुढे गेलात तर याचा 6 महिन्यातला चार्ट बघा, 45 डिग्रीत अप आहे. 37% दिले आहेत. म्युच्युअल फंड पण देत नाहीत एवढे पर्सेंट त्याने 6 महिन्यात दिले आहेत. मी म्हणत नाही तुम्ही त्याला 250लाच पकडा, 280लाच पकडा, 300ला पकडला असता तर 300 ते 400च्या आसपास तुम्हाला मजबूत ₹100 मिळाले असते शेअर मागे. मार्केट कॅप सांगितलं तुम्हाला. P रेशो बघा, डिव्हिडंड काय याचा डॅशच आहे. क्वार्टरली बघायला गेलात तर याचा रेव्हेन्यू पॉझिटिव्हली आहे, 4% अप रेव्हेन्यू आहे. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वाढले 14%, जे काही एक्सपेक्टेड आहे. ज्या गोष्टी टेक्नॉलॉजीत काम करतात त्यांचा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस हा 7च्या डबल
14%, 15%, 25% असतो. सेन्सर, टेक्नॉलॉजी, ऑटोमेशन, इनोव्हेशन ह्यात जे आता पडले आहेत ह्या सगळ्याचा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस जनरली 14, 15, 16च असतो. नेट इन्कम 22% आहे. नेट म्हणजे सगळं भागून प्युअर इन्कम हा इयर ऑन इयर 22% वाढलाय. नेट प्रॉफिटचं मार्जिन वाढलंय. अर्निंग पर शेअर 25% वाढलंय. किती चांगलं आहे, जबरदस्त. पुढे बघा, इन्कम स्टेटमेंट बघितलं तर रेव्हेन्यू याचा 17% वाढलाय. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ओके ॲन्युअली एवढा वाढलाय. पुढे बघा, याचा बॅलन्स शीट बघितलं तर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट याची कमी झाली आहे. टोटल असेट्स याच्या वाढल्यात, चक्क लायबिलिटीज कमी झाल्यात. दिस इज अ ग्रेट थिंग. BEL ग्रेट थम फ्रॉम माय साईड. इन्व्हेस्टमेंट, कंपाऊंडिंग, स्टॉक काही करा, त्याला फरक पडत नाही. हा आहे भारत डायनॅमिक्स लिमिटेड BDL, आमचा ब्रह्मास्त्र कंपाऊंडिंगसाठीचं. आम्ही डोक्यातच ठेवलं होतं 1100, 1500, 1800 3 लेवल करायचाच कार्यक्रम. हा 1800 वरून 900 आला, 900 वरून परत 1800 गेला. एक वेळ होती जेव्हा डिफेन्स सेक्टर असं सिकुडलं होतं, संकुचित झालं होतं, परत ते वर आलं. एकदा वाढलं, परत खाली गेलं, परत वर आलं. छान याच्यात छान जबरदस्त याच्यामध्ये कंपाऊंडिंग करता आलं. द फोर्स बिहाइंड पीस, शांती का आधार अस्त्रबल, हेच तुम्हाला सांगत होतो. तुम्हाला शांतता ठेवायची आहे ना तर मजबूत राहणं गरजेचं आहे. मजबूत माणूस शांतता ठेवू शकतो, कमकुवत माणूस शांततेत जाणं हे प्रश्नातीत असतं. ह्याचा लोगो पण खूप छान आहे. जसं मिसाईल आहे तसा ह्याचा बाणाचा लोगो आहे. खूप छान. रक्षा मंत्रालय, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा स्टॉक आहे हा. तुम्हाला कळत असेल, मिसाईल्स वगैरे याच्यामध्ये ऑपरेट करतो. भारत डायनॅमिक्स लिमिटेड 1590 सध्या चालू आहे. हा खूप वर जाऊन खाली आला बरं का, खूप वर जाऊन खाली आला. गेल्या 6 महिन्यामध्ये बघा तो 1000ला जाऊन 1400, 1600, 1800 गेला होता. तुम्हाला बोललो नाही का माझा टार्गेट 1800चा होता, त्याच्या पण पलीकडे तो गेला होता. परत तिथून तो खाली आलाय. हा जर का तुम्हाला 1450 ते 1610 या रेंजमध्ये सापडला, लेने का बेचने का कुछ भी करने का, कुछ बोलने का नाही. पी रेशो जरा हाय आहे, जरा म्हणजे थोडा जास्त हाय आहे, 100चा आहे. त्यामुळे ह्याला कूल डाऊन होण्यासाठी थोडासा वेळ द्या. भाव थोडा खाली येऊ द्या, पी रेशो अजून खाली येऊ द्या. मार्केट कॅपिटल बिलियनमध्ये ट्रिपल डिजिट. इयरची रेंज बघा 890 ते 2000, काय रेंज आहे, स्वीट रेंज आहे, एकदम भारी. ॲन्युअली वरखाली आहे थोडंसं. रेव्हेन्यू याचा 41% रेव्हेन्यू वाढलाय, पण याचा नेट इन्कम काही वाढलेला नाहीये. इयर ऑन इयर नेट इन्कम वाढलेला नाही, कारण याचे खर्च झाले असणार आहेत. त्यामुळे प्युअर इन्कम काय वाढलेलं नाही. नेट प्रॉफिटचं मार्जिन सुद्धा वाढलेलं नाहीये. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वाढलेत, कारण दिस इज ऑफ टेक्नॉलॉजी. 14-15% एक्सपेक्टेड आहेत, पण 31% म्हणजे काहीतरी ड्रास्टिक चेंज करत असणार आहे हा. बॅलन्स शीट बघायला गेलात तर कॅश इन्व्हेस्टमेंट कमी आहे, अशीट्स याचे वाढलेले आहेत, पण लायबिलिटी जास्त वाढलेत. त्यामुळे हा जरासा प्रश्नात येत आहे. म्हणून म्हटला पी रेशो हाय, खर्च याचे हाय, जरा कूलडाऊन होऊ द्या, थोडं खाली येऊ द्या, घ्या, नाही म्हणत नाहीये, पण जरासं. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड. पारस आहे हा, स्पेसमध्ये पण आहे, टेक्नॉलॉजीमध्ये पण आहे. हे जे आपलं आता चांद्रयान वगैरे मिशन आपण लॉन्च केलं होतं, याच्यामध्ये पारसने खूप मदत केली होती. ज्यावेळी चांद्रयान चालू होतं त्यावेळेला पारस वगैरे छानपैकी वर येत होते. पारस गेले 6 महिने अपच आहे, 30% वाढलाय, 652ला आहे. ॲक्च्युली ह्याला मी 450, 480, 500 पासून ट्रॅक करतोय. खरंच हा वर आला मार्च पासून एप्रिल मे, खूपच छान वर आहे. आता पण तो खूप डाऊन झाला नाही, एवढाच डाऊन झाला आहे. इयर रेंजची 400 पासून 1000ची आहे, लिटरली 1000ची. पी रेशो 82 आहे, पी रेशो थोडा जास्त आहे, 70-60 खूप छान असला असता. ॲन्युअली रेव्हेन्यू वाढलाय, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वाढणं एक्सपेक्टेड आहे, 14-15% पाहिजे याचा. नेट इन्कम पण 100%च्या आसपास वाढलाय. नेट प्रॉफिटचं मार्जिन पण वाढलंय. ग्रेट थम टू पारस. पुढे बघायला गेलात तर याचं कॅश इन्व्हेस्टमेंट 1000% वाढलंय. टोटल असेट्स पण वाढले आहेत, टोटल लायबिलिटीज पण वाढल्या आहेत. रिकमेंडेड, खूपच छान, मजा आली. पारस ग्रेट थम. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड 4500ला आत्ता आहे. हा 5500 बऱ्याच विद्वानांनी एक्सपेक्ट केलाय, आपणही करू शकतो याला, कारण 5000 तो ऑलरेडी जाऊन आलाय. तो 4000वरून खाली 3600 पर्यंत आला होता, 3500, 3600, आम्ही 3600ला याला घेतलाय. याच्यानंतर खाली तो 3000 टोक लावायला गेला होता, आम्ही त्याला विकलं नाही, कारण आमचा विश्वास याच्यावरती आहे. इथून तो परत वरती गेला 4, 4.5, 5 आणि आता तो वरच चाललाय. सध्या तो 4.5ला आलाय. 4,400, 4,500, 4,600 इज ग्रेट थिंग फॉर स्विंग अँड एनिथिंग एल्स. व्हॉल्यूम छान, मार्केट कॅपिटल 3 ट्रिलियनचं. डिव्हिडंड पण देतोय तो 1 पाऊंडने 1%पर्यंत. पी रेशो 36, ग्रेट पी रेशो, नो एनी प्रॉब्लेम. ॲन्युअली रेव्हेन्यू वाढलेला आहे, खूप थोडासा वाढलाय, वाईट गोष्ट. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कमी झाले आहेत, चांगली गोष्ट आहे. नेट इन्कम याचा वाढलाय, नेट प्रॉफिटचं मार्जिन वाढलंय. अर्निंग पर शेअर 10%चं आहे, ग्रेट, नो एनी इश्यूज. ॲन्युअली बॅलन्स शीट बघायला गेला तुम्ही याचं तर
इन्व्हेस्टमेंट वाढले आहेत, अशीच 36% आहे, लायबिलिटीज थोड्या जास्त वाढल्यात, पण ठीक आहे. पुढे आहे आपला हा माझगाव डॉक, जो की आपल्या मुंबईला आहे. माझा एक ब्लड रिलेटिव्ह याच्यामध्ये आहेत. ग्रेट. त्यांना तो 800ला असताना मला वाटतं ह्याच्यात IPOला त्यांना मिळाला होता, बिकॉज दे आर एम्प्लॉई ऑफ माझगाव डॉक. माझगाव डॉक काम काय करतं, हे शिप्स बिल्डिंग करणं, रिपेअर अँड मेंटेनन्स, मोठ्या मोठ्या शिपची कामं करतं. ह्याचं ऑर्डर बुक भयानक भरलेलं आहे, भयानक म्हणजे तुफान भरलेलं आहे. दिस इज माझगाव डॉक शिपयार्ड लिमिटेड, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंडरच येतं. पुढे बघायला गेलात तर माझगाव डॉक ना इंडियन कोस्टगार्डच्या शिप वगैरे तयार करतं. म्हणजे ते विनाशिका, परत तुमचे अजून वेगवेगळ्या प्रकारचे जहाज आहेत, हे वेगवेगळ्या प्रकारचे जहाजांचं रिपेअर अँड मेंटेनन्स करतं. यांचं ऑर्डर बुक खचाखच आहे, कारण भारत एकीकडे डिपेंडंट होता, पूर्ण इंडिपेंडंट झालाय आणि ह्या गोष्टीकडे मेड इन इंडियाकडे गेलाय. त्यामुळे याने किमान एकदा दोनदा तरी तुमचे पैसे डबल केलेच आहेत. 6 महिन्यात पूर्ण अपवर्ड 26% प्लस, ॲक्च्युली 35-40% काढण्याचं कॅपॅसिटी या स्टॉकमध्ये आहे. 2780ला आता आलाय. हा 2000ला टच करायला आला होता, 2200-2400 करत तो 3000 रुपये आला, 3500-3600च्या आसपास पण तो गेला होता आणि आता खाली आलाय. ज्या रेंजला तो मिळतोय वर्थ आहे. पी रेशो 51 आहे, 40-35 असता मजा आली असते, पण ठीक आहे, जे आहे ते आहे. 1 ट्रिलियनचं मार्केट कॅपिटल याचं. इयरची रेंज बघा 2000पासून 3500 प्लसची रेंज आहे याची. पुढे बघितलं तर ॲन्युअली याचा रेव्हेन्यू अप 20%, नेट इन्कम अप, नेट प्रॉफिटचं मार्जिन अप. जबरदस्त जबरदस्त माझगाव डॉक, काहीच प्रश्न नाही. इन्व्हेस्टमेंट आली आहे. हां, हे जरासं वाईट आहे की अशीच कमी झाल्यात, प्रश्नचिन्ह. लायबिलिटीज पण कमी झाल्या, प्रश्नचिन्ह. पण ठीक आहे, थोड्याफार प्रमाणात काय होईना इन्व्हेस्टमेंटला ग्रेट थंब फॉर माझगाव डॉक. याच्यासारखाच आहे गार्डन रिच शिपयार्ड अँड इंजिनियर्स लिमिटेड. कसं आहे, विशाखापट्टणम, कलकत्ता, गोवा आणि माझगाव म्हणजे मुंबई, या 4 ठिकाणी शिपचं बिल्डिंग, रिपेअर अँड मेंटेनन्स चालतं. त्याचे स्टॉक्स आहेत, त्याच्यातलाच हा गार्डन रिच आहे. छान 20-20% याने छान हाईक दिल्या होत्या. याच्या हाईक नंतर तो परत खाली पण येतो, पण हा वर मात्र जातो. ओके, हा बघा शिप बिल्डिंग, हेच काम आहे याचं गार्डन रिचचं. गार्डन रिच शिपयार्ड अँड इंजिनियर्स लिमिटेड गव्हर्नमेंटचा स्टॉक 2635ला आहे. 6 महिन्यात पूर्णवरती 73%, 73%ची अपथ्रस्ट आहे याला. 1500, 3000 डायरेक्ट डबल झाला, डायरेक्ट ऑन द स्पॉट. पी रेशो 57 आहे. या सेक्टरमध्ये 50-51 हे नॉर्मल आहे, पण तरी पण 40-25 असेल तर मजा आली असती. मार्केट कॅप 300 बिलियन, ट्रिपल डिजिट बिलियन. ग्रेट, नो एनी प्रॉब्लेम. ॲन्युअल ह्याचा रेव्हेन्यू वाढत गेला आहे, नेट इन्कमसुद्धा वाढत गेला आहे. रेव्हेन्यू 41% अप, ऑपरेटिंग एक्सपेन्स 9%. ग्रेट, काहीच प्रॉब्लेम नाही. नेट इन्कम 47% वाढला आहे. ग्रेट. नेट प्रॉफिटचं मार्जिन पण वाढलं आहे, ॲब्सोल्युटली ग्रेट, काहीच प्रॉब्लेम नाही. ॲन्युअली बॅलन्स शीट बघायला गेलं तर इन्व्हेस्टमेंट आली आहे, ग्रेट. अशीट्स वाढले, ग्रेट. लायबिलिटीज कमी झाल्या आहेत, पूर्ण ग्रेट. GRSE चांगल्या प्राईजला डीपला मिळाला, तर त्यासाठी थंब आहे, कारण याच्या सगळ्या गोष्टी खूपच छान तुमच्या डोळ्यासमोर दाखवल्या. हा आहे ॲस्ट्रा मायक्रोवेव्ह प्रोडक्ट्स लिमिटेड, डिलिव्हरिंग ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी सोल्युशन्स. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी सोल्युशन देतो. हा बघा, आपल्या डिफेन्समध्ये रडार वगैरे सिस्टम्स असतात, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी लागतात. याच्यामध्ये हे वेवलेंथ यूज करतात, ज्या वेवलेंथ रिफ्लेक्टेड असतात ते हे कॅच करतात. एक रिसिव्हर असतो आणि एक ट्रान्समीटर असतो. ट्रान्समीटर सोडत असतो, रिसिव्हर गोल गोल फिरत त्या रिसिव्ह करत असतो. त्याला जिथे रिसिव्ह होतं तिथे तो डॉट ब्लिंक करतो, ह्या दिशेला रिसिव्ह झालं. परत फिरताना कुठे त्याची प्रॉपर तो लोकेशन देत असतो. दिस इज अ मायक्रोवेव्ह विच वी आर युझिंग. हा जर्नी ऑफ ॲस्ट्रा 1991ची कंपनी आहे, जुनी कंपनी आहे. ॲस्ट्रा मायक्रोवेव्ह 6 महिन्यात अप आहे, 36%चं अप. दॅट इज रिअली ग्रेट. 700 पासून 800, 900, 1000, 1100 टच केला हिने. मार्केट कॅप ठीक, बिलियन आहे, डबल डिजिट. पी रेशो 59. ह्या सेक्टरमध्ये असाच पी रेशो आहे, 50च्या आसपासचा सेक्टरचा. ॲन्युअली इन्कम स्टेटमेंट बघितला तर रेव्हेन्यू वाढला आहे, ग्रेट, 10%पेक्षा जास्त आहे, खूप चांगली गोष्ट. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे वापरण्याचा खर्च 34%, ठीक आहे, एवढा तर सेन्सर्समध्ये होतोच. नेट इन्कम 26% वाढलं आहे, नेट प्रॉफिटचं मार्जिन. आणि अर्निंग पर शेअर, प्रति शेअरच्या मागचं अर्निंग 25% वाढलं आहे. ॲब्सोल्युटली ग्रेट, ॲब्सोल्युटली. बॅलन्स शीट बघितलात तर इन्व्हेस्टमेंट कमी का झालं काय माहिती, पण टोटल अशीट्स वाढल्यात, लायबिलिटीज बऱ्याच जास्त वाढल्यात. थोडंसं कॉशियस राहणं, बाकी ग्रेट, काय प्रॉब्लेम नाही. पुढे आहे युनिमेक, ग्लोबल हाय प्रिसिजन इंजिनिअरिंग सोल्युशन्स कंपनी. युनिमेक काय करतं तर विमानं आणि जो की एव्हिएशन सेक्टर आहे ह्याच्यामधले पंप, हे जे काय पंखे, प्रोपेलर्स, मशीन्स, इंजिन्स, याच्यावरती काम करतं. युनिमेक 8%ने डाऊन आहे, जरा डळमळीत आहे स्टॉक. हा वर गेला, परत खाली आला. याचा पी रेशो 70 आहे, पी रेशो बराच जास्त आहे. 50-55 ठीक आहे, 70 म्हणजे थोडा जास्त आहे.
मार्केटचं कॅप डबल डिजिट बिलियनमध्ये याचं. पुढे बघायला गेलात तर याचं ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वाढणं साहजिक आहे, कारण टेक्नॉलॉजी कंपनी आहे. रेव्हेन्यू वाढला 16%, ग्रेट. 10%च्या बाहेर आहे म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. नेट प्रॉफिटचं मार्जिन सुद्धा वाढलं आहे. अर्निंग पर शेअर दिलं नाही यांनी. नेट इन्कम सुद्धा वाढलाय, 43% नेट इन्कम वाढलाय, दॅट इज रिअली ग्रेट. बॅलन्स शीट बघायला गेलात तर इन्व्हेस्टमेंट मरणाची आली याच्यामध्ये. टोटल असेट्स म्हणजे सध्या खराब आहे, फ्युचर याचं चांगलं दिसतंय असं आपण या स्टॉकबद्दल सांगू शकतो. पुढे आहे आपला रोझेल टेक्सस. हा इंजिनिअरिंग मॅन्युफॅक्चरिंग सिस्टम्स इंटिग्रेशन्स. हा काय करतो बघा, जे तुमच्या स्पेस, एअर आणि लँड, सी प्रत्येक गोष्टीमधले जे टेक्स आहेत, टेकवाल्या गोष्टी, ते IC इंजिन्स आहेत किंवा मशीन्स, वायरिंग अँड कनेक्शन्स आहेत, ह्याच्यामध्ये रोझेल काम करतो. रोझेल स्टॉक्स हा खूपच छान वाढलाय, बघण्यासारखा वाढलाय खूपच. हा 564 आहे, 6 महिन्यात 45% वाढलाय, दॅट इज रिअली ग्रेट. अर्ध्याला अर्धा वाढलाय. पी रेशो खूपच फुगलाय, ओव्हर आहे. 200 म्हणजे हे काही खूप चांगलं लक्षण नाही आहे. ह्याचं इयरची रेंज 231 ते 600 आहे, 3 पट झालेला शेअर आहे, म्हणून पी रेशो खूप जास्त आहे. खूप हाय पीला मिळतोय हा. ॲन्युअली रेव्हेन्यू याचा 20% वाढला आहे. नेट ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 25% वाढलाय. नेट प्रॉफिट मार्जिन कमी होणं हे चांगलं लक्षण नाही आहे. पी रेशो जास्त असणं हे पण काही चांगलं लक्षण नाही आहे. ह्याच्यामध्ये टोटल असेट्स वाढल्यात, लायबिलिटीज बऱ्याच जास्त वाढल्यात. थोडंसं कॉशियस राहा, ह्याला बघत राहा, वॉच करत राहा. डाटा पॅटर्न्स हा तुमचे इंटिग्रेटेड सिस्टीम्स, ICs, प्रोडक्ट, सर्व्हिसेस, इन्फ्रास्ट्रक्चर बऱ्याच गोष्टीमध्ये काम करतो. नावातच आहे, दिस इज डाटा अँड पॅटर्न टू अॅनालिसिस युअर डाटा अँड इट्स पॅटर्न्स. हा डिफेन्समधला एक कोर सेक्टरमधला आहे, एक वेगळं सेक्टर. म्हणजे सगळ्यांनीच मशीन बनवायचं, तर आतमधल्या गोष्टी कोण बनवणार? तुमची वॉशिंग मशीन जरी घेतला तरी त्याच्यात एक रोबो असतो, त्यात एक IC असतं वॉशिंग मशीनचं, बरोबर, ज्याला लक्षात असतं लाईट गेलं तरी कुठे आलो होतो, तिथून पुढे कंटिन्यू करतो. मग इथे तर मोठे मोठे डिफेन्सच्या गोष्टी आहेत, जिथे तुमचे रॉकेट्स आहेत, मिसाईल्स आहेत, लॉन्चर्स आहेत, ॲनालिटिकल पॅटर्न्स करणारे, तिथे डाटा पॅटर्न कामाला येतो. हा डिफेन्स अँड एरोस्पेसेस इलेक्ट्रॉनिक सोल्युशन्स कंपनी, हा इलेक्ट्रॉनिक सोल्युशन्स ह्याच्यातल्या 2715चा स्टॉक आहे, 34% अप आहे. 6 महिन्यात हा कम्प्लीट अप गेलाय, पूर्ण वरती चाललाय गेले 6 महिने. मार्केट कॅपिटल ट्रिपल डिजिट बिलियनमध्ये आहे. पी रेशो 68, दॅट इज नो एनी इश्यूज. 50-60 तर ह्यांचा असतो. याचं बघायला गेलात तर रेव्हेन्यू वाढलाय 36%, रिअली ग्रेट. 10च्या 3 पट 30%. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 14% असणं स्पेसिफिकली आहे, कारण ही टेक्नॉलॉजी कंपनी आहे. नेट इन्कम याचा 22% वाढलाय. जरा थोडंसं प्रश्नचिन्ह आहे, नेट प्रॉफिटचं मार्जिन हा इयर ऑन इयर वाढवू का शकलं नाही, 10% डाऊन झाला, हे जरा प्रश्नातीत आहे. 2-4% प्लस असतं तरी काय वाटलं नसतं. अर्निंग पर शेअर 22%, ग्रेट, नो एनी इश्यूज. इन्व्हेस्टमेंट कमी आले, टोटल असेट्स वाढल्या, टोटल लायबिलिटीज चक्क कमी झाल्यात. हा ठीक आहे, असेल, टेक्नॉलॉजी कंपनी आहे, लायबिलिटीज कमी केल्या असतील, थोडंसं कॉशियस. बाकी डाटा पॅटर्न इज ग्रेट फॉर फ्युचर एक्सपेक्ट. स्वस्त मिळाला, घेऊन घ्या. MTR हा सिव्हिलियन न्यूक्लिअर पॉवरसाठी, हा न्यूक्लिअरमध्ये डील करतो, जे की एक वेगळं सेक्टर, वेगळी गोष्ट, पोर्टफोलिओत एक वेगळी चव आणण्यासाठीचा हा स्टॉक आहे. हा MTR टेक्नॉलॉजीचा आहे, हा टेक्नॉलॉजीचा स्टॉक आहे. झेनटेक, MTR टेक, दिज आर टेक्नॉलॉजी स्टॉक. जरासे यांचे प्रॉब्लेम चालू आहेत, कारण अमेरिका, इंडिया टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअरचे जे ग्लिचेस आहेत याच्यामध्ये ह्यांनी पण मार खाल्लाय सपाटून. 6% डाऊनमध्ये आहे. 6 महिन्यामध्ये हा वर जायचं सोडून जरा खाली चालाय विचारा. मार्केट कॅप 44, डबल डिजिट बिलियन आहे फक्त. मार्केट कॅप जरा कमी आहे. पी रेशो 84, जरा जास्त पी रेशो याचा, खूप नाही पण जरा तरी जास्त आहे. ॲन्युअली इन्कम स्टेटमेंटमध्ये रेव्हेन्यू याचा 16% वाढलाय, चांगली गोष्ट आहे. पण नेट प्रॉफिट मार्जिन पण कमी आलेत, अर्निंग पर शेअर पण कमी आहे, नेट इन्कम सुद्धा कमी आहे. हे काय खूप चांगलं लक्षण नाही आहे. पुढे बघायला गेला तर बॅलन्स शीट ॲन्युअली कॅश अँड शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट कमी झाल्यात, टोटल असेट्स वाढल्यात, टोटल लायबिलिटीज सुद्धा भरपूर वाढल्यात. थोडंसं कॉशियस आहे. टेकवाले सगळे स्टॉक थोडेसे कॉशियस आहेत. हा झेनटेक आहे. बऱ्याचशा टेक्नॉलॉजीच्या गोष्टी आपण वापरत असतो आपल्या डे टू डे लाईफमध्ये, तर डिफेन्समध्ये किती वापरत असतील. ह्याच्यातलाच एक झेनटेक आहे. झेनटेकबद्दल बघा, ह्याने काय म्हटलंय, कॉम्बॅट रेडीनेस इज क्रिटिकल. नॉट एव्हरी टाइम वी आर डुईंग फॉर कॉम्बॅट, वी आर बिंग टू बी रेडी फॉर कॉम्बॅट एव्हरी टाइम. दिस इज कॉम्बॅट रेडीनेस. ह्याच्यात पुढे बघायला गेलं तर हा 1500च्या आसपास आलाय. माझ्याच स्वतःच्या पोर्टफोलिओत हा निगेटिव्ह आहे. मी 1630, 1650ला घेतलेला, छान मिळतोय म्हणून, पण तो ती छान लेवल नव्हती. घेतला होता एकच शेअर, पण तो निगेटिव्हच आहे माझ्याकडे. न्यू पोर्टफोलिओ. मार्केट कॅप ट्रिपल डिजिट बिलियन, ग्रेट. पी रेशो 53, ग्रेट. हा आत्ता कुठे चांगल्या प्राईजला यायला लागलाय. हा 1450च्या आसपास मिळाला, ग्रेट, खूप छान गोष्ट आहे. त्याच्या खाली मिळाला, अजून जास्त चांगली गोष्ट आहे. इयर ऑन इयर याचं रेव्हेन्यू वाढलेलं आहे. रेव्हेन्यू 121% वाढलाय, ग्रेट. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 67%, ग्रेट. नेट इन्कम 119%, ग्रेट, काय प्रॉब्लेम नाही. पण नेट प्रॉफिट मार्जिन कमी येणं हे काय
चला ठीक आहे 1% आहे, पण तरी सुद्धा इथे 4-5% पॉझिटिव्ह असायला पाहिजे होतं. ठीक आहे, आपण ऍडजस्ट करू, कारण रेव्हेन्यू 121% आहे, जी की खूप चांगली गोष्ट आहे. परत बघायला गेला तर इन्व्हेस्टमेंट मरणाची घेऊन आल्या, बिकॉज दिस इज टेक. टोटल असेट्स 173% वाढलेत, लायबिलिटीज फक्त 10%. खूप स्वस्त मिळाला तर झेनटेक, खूप स्वस्त मिळाला तर आपण घेऊ शकतो ह्या गोष्टींसाठी. पुढे डिफेन्स सेक्टरमध्ये बघायला गेलं तर हा आहे एव्हनटेल दिस टेक्नॉलॉजीज फॉर अ बेटर वर्ल्ड. हा स्पेसमध्ये काम करतो. हा 131 रुपयाला आहे. गेले 6 महिन्यामध्ये हा 6% वाढला, याने स्वतःला सस्टेन ठेवलाय, त्याबद्दल बिग थम. पी रेशो 65, ओके 60-55 यांचा असतोच. मार्केट कॅप याचं डबल डिजिट बिलियन आहे, मार्केट कॅप थोडंसं कमी आहे याचं. ॲन्युअली ग्रोथ चांगली आहे, रेव्हेन्यूची ग्रोथ 11% म्हणजे ठीक आहे. याचा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 46%नी वाढलाय. ओ गॉड, 50% जवळपास वाढलाय. नेट इन्कम याचा थोडासा आलाय, नेट प्रॉफिट मार्जिन कमी झालाय, ठीक आहे. ॲन्युअली बॅलन्स शीट बघायला गेला तर शॉर्ट टर्ममध्ये कॅश शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट याची कमी झाली आहे. काय खूप चांगली गोष्ट नाही आहे. ॲक्च्युली टेक गोष्टीमध्ये या गोष्टी आल्या पाहिजेत. इन्व्हेस्टमेंट इथे 18%+ किंवा 50% पाहिजे होती. टोटल असेट्स वाढल्यात, खूप चांगली गोष्ट. टोटल लायबिलिटी जास्त वाढल्या नाहीत, ही अजून बिग थम. चांगल्या रेटला बिंदास इन्व्हेस्टमेंटला घेऊ शकतो. पुढे कोण आहे? शिखा एरोस्पेस अँड डिफेन्स. हा इंजिनिअरिंग टू इंटिग्रेशन कॅपॅबिलिटी, तिन्ही क्षेत्रात काम करतो. एव्हिएशनला काम करणारा, हल्ला मदत करणारा स्टॉक आहे. डिझास्टर रिलीफ अँड सार इक्विपमेंट, इंटरकनेक्ट अँड मोड्यूल इंटिग्रेशन आणि लँडिंग गिअर मॅन्युफॅक्चरिंग अँड MRO. ग्रेट, चांगला पोर्टफोलिओ आहे. खूपच छान. 45 डिग्रीत वर जाणारा 142%, म्हणजे आपण बघितलेल्यापैकी एक मजबूतपैकी वाढलेला स्टॉक आहे हा. 1163ला आलाय. हा जर का तुम्हाला 1000च्या आसपास मिळतोय तर तो खूप चांगल्या रेटला तुम्हाला मिळतोय. ॲव्हरेज व्हॉल्यूम ठीक आहे. मार्केट कॅपिटल डबल डिजिट बिलियन, ग्रेट. पी रेशो जरा जास्त आहे, थोडं कमी येणं अपेक्षित आहे. हा 60, 65, 70, 80 पण चालला असता. ॲन्युअली ग्रोथ ठीकठाक आहे. रेव्हेन्यू 40%नी वाढला आहे, ग्रेट. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 9%, फक्त 9%, ठीक आहे. असेल त्याने काहीतरी ॲडजस्ट केलं असेल, पण 9% ठीकठाक आहे. नेट इन्कम 30%नी वाढलं आहे. हां, प्रॉफिट मार्जिन वाढले नाहीत, पण ठीक आहे. पुढे बघायला गेला तर बॅलन्स शीटमध्ये ह्याचं इन्व्हेस्टमेंट 1%नी वाढली आहे, फक्त 5-10% पाहिजे होती. टोटल असेट्स 25%नी, पण लायबिलिटीज त्याच्या डबल आहेत लिटरली. ठीक आहे. ओव्हरऑल सगळं बघता पी रेशो जास्त असल्यामुळे थोडासा असा कॉशियस आहे, पण चांगल्या रेटला घेऊन टाकू शकतो. मिधानी हा मिश्र धातू निगम लिमिटेड आहे. माझ्याकडे बराच आधीपासून आहे. माझ्याकडे डबल झालेला स्टॉक. मिधानी डबल काय, त्यापेक्षा जास्तच झाला असेल. मिश्र धातू निगम हे आहे पब्लिक सेक्टर कंपनी, गव्हर्नमेंटच्या डायरेक्ट हातात असलेली. 400 रुपयांना आता आहे, आम्ही 180 पासून याला बघतोय. डबलच्याही पुढे गेलाय. 6 महिन्यात त्याने खूप चांगली ग्रोथ दिली बरं का. 30% वरती आलाय मिधानी. ॲव्हरेज व्हॉल्यूम ठीकठाक. मार्केट कॅपिटल डबल डिजिट बिलियनमध्ये आहे. पी रेशो 67, ओके, काय प्रॉब्लेम नाही आम्हाला. ॲन्युअली बघायला गेला तर रेव्हेन्यू फक्त एवढा वाढलाय, कारण कसं असतं मेटलर्जी, एक्स्ट्रॅक्शन, त्याला शुद्धीकरण, याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ना, जातात. दिसतं एवढं प्रॉफिट नसतं यांच्याकडे. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 6%नी वाढलाय, ओके. नेट इन्कम 20%, ग्रेट. नेट प्रॉफिट मार्जिन 20%, ग्रेट. अर्निंग पर शेअर 20%, ग्रेट. मिधानी ग्रेट. बॅलन्स शीट बघायला गेलात तर इन्व्हेस्टमेंट खतरनाक, अशीट्स वाढलेत, लायबिलिटीज कमी झाल्यात. कशा काय कमी केल्या त्याने? काहीतरी केलं असेल वापर टेक्नॉलॉजीचा, म्हणून लायबिलिटीज त्याच्या कमी झाल्या असतील. ग्रेट. मिधानी बिग थम फॉर यू ब्रो. पुढे आहे काय, डायनॅमॅटिक टेक्नॉलॉजीज. हा पण टेक स्टॉक आहे डायनॅमॅटिकचा. हा बघायला गेलात तर टेक सगळे स्टॉक सध्या संकटात आहेत. तुमचा झेनपासून तुमचा ह्या डायनॅमिकपर्यंत हा -5% आहे, ठीकठाक आहे. बाकीचे -10% आलेत. 7,000वरून तो खाली 6,000 आला होता, परत तो 7,000 गेलाय, परत खाली आलाय. 6च्या खाली आला तर घेऊन टाकू शकतो आपण याला. पी रेशो 100 खूप आहे. सगळ्यात टेकचा 100च आलाय सध्या पी रेशो. मार्केट कॅप डबल डिजिट बिलियन आहे. पुढे बघितलं तर रेव्हेन्यू खाली आलाय, काय चांगली गोष्ट नाही आहे. एक्सपेन्सेस वाढले आहेत, इन्कम घटला आहे, सगळ्याच गोष्टी घटल्या आहेत, खर्चच करतोय नुसता. ॲन्युअली बघायला गेलात तर इन्व्हेस्टमेंट पण आली नाही टेक असून याच्यामध्ये. असेट्स वाढल्यात, लायबिलिटीज पण वाढल्यात, जरा कॉशियस आहेत, जपून राहा. पुढे आहे स्वान डिफेन्स अँड हेवी इंडस्ट्रीज. स्वान आहे तुमचा एनर्जीत, स्वान आहे डिफेन्समध्ये सुद्धा. स्वान एकदम हंसासारखा असा उडलाय, तुम्हाला दाखवतो. हा स्वान एनर्जीज, फॉर्मरली नोन ॲज रिलायन्स नेव्हल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड. हा फॉर्मरली, आधी रिलायन्सचा आहे हा. बघा हंसासारखा उडलाय, छान आहे. 500% ग्रोथ, बापरे. मार्केट कॅप याचा डबल डिजिट बिलियन आहे. ॲव्हरेज व्हॉल्यूम, पी रेशो याचा दिलाच नाही आहे, आलाच नाही आहे.
ह्याचं काय आहे म्हणजे रेव्हेन्यू भपकन वाढला आहे. हे कसं आहे, एकदम चेंज झालेल्या कंपन्या आहेत ना, यांचा डाटा असा असतो थोडा मिसमॅचवाला. थोडंसं इन्व्हेस्टमेंटला घेऊ शकतो, असेट्स चांगले आहेत, लायबिलिटीज बऱ्याच वाढल्या आहेत, इन्व्हेस्टमेंट आली आहे, थोडंफार असावं म्हणून घेऊ शकतो. NIB ॲडव्हान्सिंग इंडियाज डिफेन्स लिगसी थ्रू इनोव्हेशन अँड मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स. NIB बघायला गेलात तर हा फक्त 1% सस्टेन ठेवलं आहे स्वतःला. खूप चांगली गोष्ट आहे ॲक्च्युली. सस्टेन नाही, हा 5-10% चांगली ग्रोथ दिली आहे आणि 800 पासून तो 1600 लिटरल डबल झाला आहे तो. P रेशो 82 आहे याचा. हा बघा ना, इयर रेंज बघायची 700 पासून 2000 पर्यंतची. 82 P रेशो ठीकठाक आहे या सेक्टरमध्ये. 70-75 जनरली असतात सगळ्यांच्याच. रेव्हेन्यू खूप वाढला आहे याचा. रेव्हेन्यू बघा ना, 80% ग्रोथ आहे इयर ऑन इयर. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 131%, ही जरा जास्त आहेत पण ठीक आहे. नेट इन्कम सुद्धा 40% वाढला आहे. नेट प्रॉफिट मार्जिन घटले, काय खूप चांगली गोष्ट नाही आहे. परत बघा, कॅश अँड शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट कमी झालेत, ॲसेट्स वाढलेत, लायबिलिटीज सुद्धा वाढल्यात. सो अशा पद्धतीने आपले सगळे डिफेन्स स्टॉक आपण बघितले. याने खूप चांगली ग्रोथ केली आहे, खूप चांगली ग्रोथ करू शकतो आणि येत्या काळात वाढण्यासाठी खूप स्कोप